अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 13 मे 2026 वार आहे बुधवार आणि उद्या एकादशी आहे। कोणती एकादशी तर अपरा एकादशी। अपरा एकादशी म्हणजे तुम्ही ज्या ह्या उद्याच्या एकादशीला सेवा भगवान विष्णूंच्या, बाळकृष्णांच्या, माता लक्ष्मीच्या किंवा पिंपळाच्या झाडाच्या एकादशीचं व्रत केलं तर तुम्हाला त्याचं अपार पुण्य प्राप्त होतं, म्हणून ह्याला अपरा एकादशी म्हटलं जातं। म्हणजे उद्या तुम्ही एकादशीला व्रत केलं, समजा तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल, आजारी असाल, प्रेग्नेंट असाल किंवा पित्त असेल, काही कारणानं तुम्हाला व्रत करता येत नसेल, तर तुम्हाला उद्या जास्तीत जास्त भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा करायची। त्याच पद्धतीनं तुम्हाला बाळकृष्ण भगवानांची सुद्धा सेवा करायची। आणि ह्या मूर्ती तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला नक्की ह्या मूर्ती घरामध्ये आणायच्या आहेत अधिक महिन्यामध्ये। आता बघा, या काळात आपल्याला अगदी सात्विक आहार घ्यायचा आहे। उपवास करणं शक्य नसेल तर कांदा लसूण वर्ज्य करा, मांसाहार टाळायचा आहे। सर्व समस्या सोडवण्यासाठी तुमच्या घरातल्या अडचणी असतील, कुठलीही तुमची समस्या असेल, मग मुलांच्या लग्नाबद्दल असेल, तुमच्या नवरा बायकोंच्या वादाबद्दल असेल, घरात पैशाची आर्थिक अडचण असेल, मुलांच्या नोकरी संदर्भात असेल, आजारपण असेल, म्हणजे कुठलीही समस्या असेल तर तुम्हाला मी जो आज उपाय सांगणार आहे त्या उपायानं लगेच तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि तुम्हाला नक्की अनुभव येईल। देवीदास रचित व्यंकटेश स्तोत्राची आपल्याला उद्या सेवा करायची। मग ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्हाला कशी करायची आहे ह्याच्या संपूर्ण मी माहिती सांगणार आहे, फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा। व्यंकटेश स्तोत्राचे तुम्हाला पठणाने तुमचे नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतात। मग तुम्हाला सुख शांती वैभव मिळेल, गृह सौख्य मिळेल, तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या समस्या सुटतील, अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये वाद होत असतील, सतत पैशाच्या अडचणी असतील, दारिद्र्य असेल, पितृदोष असतील, मुलांच्या शिक्षणात अडथळे असतील, मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील, म्हणजे कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे, तुम्हाला मी हा जो उपाय सांगणार आहे तो जर केला तर नक्कीच त्याचा फायदा होणार। व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही दररोज सुद्धा पठण करू शकता, न चुकता दररोज जरी तुम्ही त्याचं पठण केला तर अतिशय चांगलं। पण त्वरित तुम्हाला त्याचा फायदा पाहिजे, तुमच्या अडचणी खूप आहेत आणि त्या लगेच सुटल्या पाहिजेत, त्याचा त्रास तुम्हाला खूप होतो, तो लगेच तुमचा त्रास कमी झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर उद्या एकादशीपासून सलग 3 दिवस रात्री 12 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं। काय करायचं, बरोबर 12 वाजता 11:30ला उठून तुम्ही आंघोळ वगैरे करा, स्वच्छ धुतलेले पिवळे वस्त्र परिधान करा। मग आता 3 दिवस तुम्हाला पिवळे वस्त्र वेगळे वेगळे घालावे लागणार आहेत का? नाही। आज तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रात्री वाचताना पिवळं वस्त्र घातलं, नंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळी धुवून ठेवायचं, दुसऱ्या दिवशी रात्री परत वाचायला बसल्यानंतर ते घालायचं। फक्त स्वच्छ धुतलेली कपडे घालायची, स्तोत्र वाचायला बसण्यापूर्वी आंघोळ करायची, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका, आंघोळ करा, आंघोळ केल्यानंतर कपडे परिधान करा आणि त्यानंतर तुमच्या देवघरात बसायला आसन घ्या आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला एक फूल अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, धूप लावा आणि त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायला बसा। मग तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तरी सुद्धा संकल्पयुक्त करू शकता, नसेल तर 3 दिवस सलग फक्त वाचणार असाल तरी चालेल। भाव महत्त्वाचे आहेत। संकल्प करून केला तर फक्त तुम्हाला 3 दिवस कुठेही परान्न खायचं नाही, कांदा लसूण खायचं नाही, मांसाहार खायचं नाही आणि न संकल्प करता सुद्धा तुम्ही हे वाचायला बसला व्यंकटेश स्तोत्र तर तुम्हाला 3 दिवस कांदा लसूण खायचं नाही, मांसाहार खायचं नाही, परान्न खायचं नाही। ह्या 2 गोष्टी तुम्हाला 3 दिवस पाळायचे। आता हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संतान प्राप्तीसाठी सुद्धा करू शकता। मग संतान प्राप्तीसाठी जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा ब्रह्मचर्य पाळायचं नाही, पण तुम्ही इतर गोष्टींसाठी करणार असाल, म्हणजे मुलांच्या लग्नासाठी असेल, मुलांच्या एज्युकेशनसाठी असेल, मुलांच्या नोकरीसाठी असेल, आर्थिक अडचणी असेल, घरामध्ये वारंवार वाद असेल, पितृदोष असतील,
कोणी आजारी असेल ह्यासाठी जर तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्राचं संकल्पयुक्त पारायण 3 दिवसाचं करणार असाल तर ब्रह्मचर्य पाळायचं. हे सगळे नियम लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा तर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, अखंड तांदूळ, त्याच्यावरती थोडे हळदी कुंकू, एक फूल घ्यायचं, उजवा हात डाव्या हातावर ठेवायचा. तुम्ही तुमचं नाव, गाव, गोत्र, देश, राहता कुठे, तुमचं गाव, तुमचं घर सगळं बोलायचं. तुम्ही कशासाठी करणार आहात, मुलांच्या नोकरीसाठी काय असेल अडचण त्या मुलाचं नाव घ्यायचं, त्याच्या नोकरीसाठी असेल, तुमच्या घरात नवरा बायकोंचे वाद होत असेल तर तुमच्या नवरा बायकोंचं नाव घ्यायचं आणि तो संकल्प तुम्ही ताम्हणमध्ये ते पाणी सोडायचं. आणि त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायची, तुमची इच्छा सांगायची, अडचण सांगायची. पहिल्यांदा ओम नमो भगवते वासुदेवायचा 108 वेळा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरू करायचं. मग हे व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्ही संस्कृतमधील वाचा किंवा प्राकृतमधील वाचा, कुठलंही वाचा. पण हे 21 वेळा 3 दिवस सलग रात्री 12ला चालू करायचं. त्यानंतर तुमचं संपल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करायची आणि नमस्कार करायचा आणि त्यानंतर उठायचं. तुम्ही हे 3 दिवस 21 वेळा, म्हणजे आज 21 वेळा, उद्या 21 वेळा, परवा 21 वेळा, दररोज 21 वेळा जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं जर पठण केलं तर तुमची कितीही कठीण इच्छा असू दे 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वतः सांगाल. मी सुद्धा उद्यापासून 3 दिवस हे व्यंकटेश स्तोत्राचं संकल्पयुक्त पारायण करणार आहे. तुम्ही सुद्धा करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. उपाय फक्त करत असताना श्रद्धेनं मनापासून विश्वास ठेवून करा. फक्त मी केलं तर त्याचा फायदा होईल का, त्याचं मला फळ मिळेल का, हे अशा मनात शंका ठेवून करू नका. जर तुम्ही शंका ठेवून केला तर त्याचं फळ मिळणार नाही. पण तुम्ही मॅनिफेस्टिंग करून हां मी हे केलंय, ह्याचं फळ मला मिळालं आहे असं म्हणून करा, मला त्याचा नक्की फायदा होईल. व्हिडिओ नक्की शेअर करा. बऱ्याच लोकांना, बऱ्याच घरामध्ये काही ना काही अडचणी असतातच. राजापासून भिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला अडचण असते. तुम्हाला बघा, तुम्ही श्रीमंताच्या पण अडचणी असतात, गरिबाच्या पण अडचणी असतात. म्हणून व्हिडिओ तुम्ही तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, शेजारी, संबंधित, पाहुणे, बहिणी, काका, काकू, कोणी जे तुम्हाला असतील, दुश्मन जरी असला तरी व्हिडिओ शेअर करत जा. कारण आपल्याला ते पुण्य मिळत असतं. कधी कुणाचं वाईट व्हावं असं म्हणू नका. व्हिडिओ शेअर करा. दुसऱ्याचं चांगलं तर झालं तर तुमचंही नक्की चांगलं होईल. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कधी. आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझे व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी, दुःख, संकट जे काय ते दूर होऊन तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, समृद्धी, भरभराट, आर्थिक वाढ झाली असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.